फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मराठ्यांचे थोर सरदार आणि माळव्याचे राजा मल्हारराव होळकर आणि काल नुकतीच ज्यांची जयंती होती त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. महान होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी. गाजवल्या जिने दिशा दाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासन. तत्वज्ञानी राणी होती अहिल्याबाई राजमाता. एक अशी स्त्री जी तत्वज्ञानी होती, एक अशी स्त्री जी न्यायदानाचे काम करत होती, एक अशी स्त्री जिने भारतातील असंख्य मंदिरे बांधली, रस्ते बांधले, असंख्य धर्मशाळा बांधल्या आणि घाट बांधले. एक अशी स्त्री जिने भारतातील धर्म जागरणाचे काम केले. ही स्त्री म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. खरं तर भारतामध्ये अनेक राजे झाले, राण्या झाल्या, यांच्याबद्दलची माहिती व यांनी केलेले कार्य हे इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु अहिल्यादेवी होळकर या काळाच्या ओघाने खूप मागे राहिल्या. त्यांचं कार्य अफाट होतं, परंतु त्यांच्या कार्याची आजवर घ्यावी तितकी दखल घेण्यात आली नाही. एका ब्रिटिश लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवींची तुलना ही रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे आणि म्हटलं आहे की अहिल्यादेवींनी समाजासाठी अफाट कार्य केले. अहिल्यादेवीचा जन्म हा दिनांक 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर नावाच्या जिल्ह्यातील चौंडी नावाच्या छोट्याशा गावात झाला होता. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते, म्हणून त्यांचा गावामध्ये मान सन्मान होता. मानकोजी शिंदे हे खरोखरच आधुनिक विचाराचे असल्यामुळे त्यांनी अहिल्यादेवींना लहानपणापासूनच शिक्षणाचे बालकडू दिलेले होते. अहिल्यादेवींच्या घराचे वातावरण हे नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्याविषयीचे असायचे. अहिल्यादेवी ह्या रोज मंदिरात जायच्या, मंदिरात भजन गायच्या आणि दीनदुबळ्यांची सेवा करायच्या. एकदा मराठ्यांचे सरदार आणि माळव्याचे राजा मल्हारराव होळकर स्वारीवर असताना त्यांच्या चौकीमध्ये जाण्याचा योग आला. त्यांनी ठरवले की गावचे पाटील म्हणजे मानकोजी शिंदे यांना भेटून जायचे. मल्हारराव होळकर मानकोजी शिंदेच्या घरी गेले आणि त्यांनी बघितले की 9 वर्षाची छोटीशी अहिल्या ही मंदिरामध्ये भजन गात आहे व दीनदुबळ्यांची सेवा करत आहे. मल्हारराव होळकरांना अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावरचे तेज दिसले आणि त्यांना वाटले की अहिल्यादेवी ह्या त्यांच्या मुलात म्हणजे खंडेराव होळकरांच्या विवाहासाठी योग्य अशी मुलगी आहे. म्हणून मल्हारराव होळकरांनी मानकोजी शिंदे समोर खंडेराव होळकर आणि अहिल्यादेवी यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. एवढ्या मोठ्या माळव्या प्रांताचे राजा आणि मराठ्यांचे थोर सरदार त्यांना आपली मुलगी सून म्हणून देण्यास मानकोजी शिंदेंना भाग्य वाटले आणि त्यांनी होकार दिला. अशा प्रकारे खंडेराव होळकर आणि अहिल्यादेवी यांचे विवाह संपन्न झाले. आणि अशा प्रकारे अहिल्यादेवी ह्या होळकरांच्या सून झाल्या. अहिल्यादेवी माळव्यामध्ये असताना त्यांच्या सासूबाई म्हणजे गौतमीबाई यांनी अहिल्यादेवींना एक राज्यकारभार कसं सांभाळायचं याचे शिक्षण दिले. आणि त्याचबरोबर अहिल्यादेवींनी गौतमीबाईंकडून अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र याचे पण शिक्षण प्राप्त केले. मुळातच अहिल्यादेवी हुशार आणि तुणतुणीत असल्यामुळे त्यांनी हे शिक्षण लवकरच आत्मसात केले. अशा प्रकारे छोटीशी अहिल्यादेवी या माळवा प्रांताच्या राणी झाल्या होत्या. पण राणी झाल्यावर सुद्धा त्यांच्या आयुष्यात
मुलं झाली. मुलाचे नाव मालेराव आणि मुलीचे नाव मुक्ताबाई. पण नियतीला मात्र हे सुख बघवल्या गेले नाही. एकदा माळव्या प्रांताचे शेजारील राज्याचे राजा सूरजमल जाट यांच्यासोबत कुंभेरची लढाई लढत असताना एक तोफेचा गोळा येऊन खंडेराव होळकरांच्या छातीवर लागला आणि त्यांचे निधन झाले. ही वार्ता वाऱ्यासारखी माळव्यामध्ये पसरली आणि माळवा प्रांतावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी हिंदू धर्माच्या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर पत्नी सती जायची, म्हणून अहिल्यादेवींनी सुद्धा सती जायचे ठरवले. हे मल्हारराव होळकरांना कळताच ते अहिल्यादेवींकडे गेले आणि म्हणाले, अहिल्या, आता तुम्हीच मला माझ्या मुलासारखे आहात आणि तुम्हीच आता माझ्या मुलाच्या जागेवर आहात. तुम्ही जर सती गेल्या तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल की नाही हे मला माहीत नाही, पण जर तुम्ही सती जाण्याचा विषय बाजूने घेतला आणि हे राज्यकारभार सांभाळून समाजाची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. आपल्या वडिलांसारख्या सासऱ्यांनी म्हटल्यावर अहिल्यादेवींनी सती जाण्याचे विचार बाजूने घेतले आणि अहिल्यादेवी राज्यकारभार सांभाळायला लागल्या. आपल्या प्रजेच्या हितासाठी, आपल्या प्रजेच्या सुखासाठी आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी अहिल्यादेवींनी आपले सुख बाजूने घेतले आणि राज्यकारभार सांभाळायला चालू केले. मल्हारराव होळकर जेव्हा लढाईला जायचे, अहिल्याबाई यांना रसद पुरवण्याचे काम करायचे आणि त्यांच्या पश्चात राज्यकारभार सांभाळायचे. अहिल्यादेवींनी भारतातील असंख्य मंदिरे बांधली आणि मुघलांनी नष्ट केलेली मंदिरे म्हणजे केदारनाथ मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, ओंकारेश्वर, महाबळेश्वर, जगन्नाथपुरी, उडुपी आणि श्रीशैलम सारख्या हजारो मंदिरांचे पुनर्बांधकाम केले. अहिल्यादेवींनी भारतातील असंख्य रस्ते बांधली, घाट बांधले, प्रजेच्या राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या आणि दीनदुबळ्या प्रजेसाठी त्यांच्या देशातील कर काढले. अशी महान कामं अहिल्यादेवींनी केले होते. तत्कालीन सुप्रसिद्ध कवयित्री जॉयना बेली यांनी अहिल्यादेवींबद्दल लिहिले की in later days from Brahma came to rule our land. A noble day, kind was her heart and bright her fame. Ahilya was her honored name. म्हणजे ब्रह्मांनी ही सृष्टी निर्माण केली, तर या सृष्टीला नियमाप्रमाणे चालवण्यासाठी एक सुशिक्षित व थोर स्त्री आली. तिचे हृदय दयाळू होते आणि तिची कीर्ती अफाट होती. ती स्त्री म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींनी महेश्वरी इथे किल्ला बांधला आणि 29 वर्ष राज्यकारभार करून समाजाची सेवा केली. प्रजाहित रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या 13 ऑगस्ट 1795 रोजी अनंतात विलीन झाल्या. त्यांचे